नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक कंपोस्ट गोगळी धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी. आजपासून परत एक शेतकऱ्याला सतर्क राहण्यासाठी अंदाज येत आहे. आपण काल सांगितलं होतं की राज्यामध्ये 30-31 ला देखील आजूबाजूच्या परिसरात पाऊस सुरू होणार आहे. तर आज सर्वांना एक सांगू इच्छितो, आज राज्यामध्ये मध्यरात्रीपासून पाऊस सुरू होणार आहे. सुरुवात होणार आहे इकडून नांदेडकडून होणार आहे, इकडून परभणीकडून होणार आहे, विदर्भाकडून सुरुवात होणार आहे आणि ती तसाच पाऊस पुढे सरकत जाणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात सर्व शेतकऱ्याला सांगायचं झालं तर आज म्हणजे 31 तारखेला म्हणजे आज रात्रीपासूनच राज्यात चांगला पाऊस सुरू होणार आहे, जोराचा पाऊस पडणार आहे. आणि पावसाचं स्वरूप तुम्हाला एक सांगतो, थेंब मोठा राहील, वारा असेल या पावसात आणि विजेच्या कडकडासह रात्रीच्याला मध्यरात्री पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यात परत सांगू इच्छितो, राज्यामध्ये म्हणजे आज 31 आहे, उद्या 1 ऑगस्ट लागणार आहे. उद्या 1 ऑगस्ट, 2, 3, 4 आणि 5 ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये सांगायचं झालं तर जवळपास पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा म्हणजे सगळ्या विभागामध्ये 5 दिवसामध्ये दररोज 2-2 दिवस मुक्काम करत पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतो. राज्यात सांगायचं झालं तर आपण जिल्ह्यावाईज सांगू. राज्यात सांगायचं झालं तर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, लातूर, बीड, उस्मानाबाद, त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, नगर, त्याच्यानंतर नाशिक, मुंबई, त्याच्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव, त्याच्यानंतर बुलढाणा, संभाजीनगर, त्याच्यानंतर अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, परभणी, हिंगोली, बीड म्हणजे जवळपास सगळीकडे जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतात. आणि सर्वांना एक आनंदाची बातमी सांगतो की आपण मागच्या अंदाज सांगितलं होतं की 1 तारखेपर्यंत म्हणजे मागच्या अंदाजात जायकवाडी धरण 79% भरण म्हणलं होतं, तर 79 झालं. आणि परत एक सर्वांना आणखीन एक अंदाज सांगतो की राज्यामध्ये ह्या 5 तारखेपर्यंत जायकवाडी 100% भरणार आहे, त्याचं पाणी सोडावं लागणार आहे. म्हणून नदीकाठच्या लोकांनी देखील सतर्क राहायला. आता तुम्ही तुमच्या पाईपलाईन असेल, मोटर असेल तर काढून ठेवा, कारण की जायकवाडी भरल्याच्या नंतर त्याचं पाणी सोडावंच लागणार आहे. म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. राज्यात परिस्थिती सांगायची झालं तर राज्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो, हा पाऊस काय होणार आहे. लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नगर जिल्हा, त्याच्यानंतर जालना जिल्हा, वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावती सगळीकडे जोरात पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतात.